मित्र हो नमस्कार. रत्नागिरी कोकणचा अभिमान, हिरव्यागार डोंगराचा, समुद्राचा, आंब्यांच्या बागांचा जिल्हा. रत्नागिरीकरांनो, तुमच्यासाठी आजचा विषय महत्त्वाचा आहे. आजचा विषय फक्त झाडांचा नाही, तर तो आपल्या भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न आहे. 2017 ते 2024 7 वर्षात सुमारे 274.8 चौरस किलोमीटर जंगल आणि वृक्षक्षेत्र नाहीसं झालं. ही आकडेवारी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. मित्रहो, ज्या रत्नागिरी जिल्ह्याला कोकणचं हार्ट समजलं जातं, ज्या रत्नागिरी जिल्ह्याला निसर्ग सौंदर्याचं एक माहेरघर मानलं जातं, त्या रत्नागिरी जिल्ह्याची पुढची वाटचाल कशी होते ते पहा. ही आकडेवारी नाही, तर भावना आहे. मित्र, याच काळात म्हणजे 2017 ते 2024 या काळात बांधकाम क्षेत्र मात्र 195 वरून 405.6 चौरस किलोमीटरवर गेलं, म्हणजे 106% अधिक वाढलं. इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल होत असताना स्थानिक प्रशासन, नगर परिषद, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद ही सगळी यंत्रणा नेमकी काय करत होती? राजापूर तालुक्यात बांधकामात 216% वाढ झाली मित्रांनो. खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड सगळीकडे सिमेंटचा विस्तार. खेड तालुक्याने 18.5% वृक्षक्षेत्र गमावलं. या परवानग्या नेमक्या देता कोण? पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास खरोखर केला जातो का, की फक्त कागदोपत्री औपचारिकता? प्रत्येक मोठ्या प्रकल्पासाठी पर्यावरणीय परवानगी आवश्यक असते. वनक्षेत्र कमी होत असेल तर भरपाई स्वरूपात वृक्ष लागवड करणं बंधनकारक असतं. मग प्रश्न असा आहे की ती भरपाई, वृक्ष लागवड कुठे आहे? ती झाडं जगलीत का? कोणी तपास केला का? नतदृष्टी आणि दळभद्री राजकारण्यानो, तुम्ही निवडून आलात ते विकासासाठी, पण रत्नागिरीचा तुम्ही विकास करायचं सोडून रत्नागिरीला भकास करायला निघाल. विकास म्हणजे डोंगर सपाट करणं असं आहे का? रत्नागिरीची ओळख हिरवाईमुळे आहे, तेथील निसर्ग सौंदर्यामुळे आहे. पर्यटक इथे येतात ते निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी. जर हा निसर्गच संपला तर रोजगार कुठून येईल? पर्यटन कशावर उभे राहील? स्थानिक नागरिकांनो, आपली जबाबदारी नाही का? आपल्या गावात झाडं तोडली जात असताना आपण फक्त चर्चा करणार का? आज जंगल गेले, उद्या पाण्याचे स्रोत आटतील, मग दोष कुणाला देणार? रत्नागिरीचा कॅलिफोर्निया हा नारा खूप छान वाटतो, पण कॅलिफोर्निया बनवताना रत्नागिरीचे कोकणपणच संपवायचे का? नियोजनबद्ध विकास हवा, पर्यावरण संतुलन राखून विकास हवा, नाहीतर हा वेग भविष्यात आपल्याला महागात पडेल. आज प्रश्न विचारले नाहीत तर उद्या उत्तर द्यायला उशीर होईल. रत्नागिरी वाचवायची की सिमेंटमध्ये गाडायची, निर्णय आजच घ्यावा लागेल. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र हो, आजचा हा विषय आहे तुम्हाला चिंता करायला लावणारा. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील खाजगी जमिनीच्या वापरात गेल्या 7 वर्षात सुमारे 274.8 किलोमीटर जंगल क्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. मात्र बांधकाम क्षेत्रात दुसरीकडे 106% जास्त वाढ झाली. हिरवाईच्या क्षेत्रात मोठी घट नोंदवण्यात आली. शहरीकरण आणि बांधकामाचा वेग प्रचंड असून अवघ्या 7 वर्षात हे क्षेत्र 195 किलोमीटरवरून 405.6 किलोमीटर एवढ्या अंतरावर विस्तारलं आहे. इम्पॅक्ट वेधशाळा 2025च्या आकडेवारीवर आधारित फॉरेस्टने केलेल्या विश्लेषणानुसार जिल्ह्यात नैसर्गिक प्रणालीवर मानवी हस्तक्षेप आणि शहरीकरणाचा दबाव प्रचंड वाढला आहे. आणि ही बाब रत्नागिरीसाठी, तुमच्या आमच्या विकासासाठी आणि तुमच्या आमच्या सुखी आयुष्याला लावलेला हा अग्नी आहे. एखाद्या चितेला जसा अग्नी देतात तसा तुमच्या आमच्या सुखी आयुष्याला दिलेला हा अग्नी आहे. जिल्ह्याचे वैभव असलेल्या झाडांचे आच्छादन वेगानं मित्रांनो कमी होतं आहे. ही आकडेवारी पाहिली तर तुम्ही आम्ही खरोखरच निसर्ग सौंदर्याच्या सानिध्यात राहतो का, असा प्रश्न पडेल.
चिपळूण तालुक्यात 77.8 वृक्षक्षेत्राची घट झाली. ही सुमारे घट आहे ती 13.5% आहे. दापोलीमध्ये 26.9 किलोमीटर क्षेत्रावर कुऱ्हाड चालली. शेतीकालीन क्षेत्रात 13.5% घट झाली. संगमेश्वरमध्ये 26.7 आणि राजापूरमध्ये 24.5% इतका शेती क्षेत्र घटलेला आहे. लांजा तालुक्यामध्ये हा एकमेव तालुका मित्रांनो असा आहे की जो या जे मी आता तुम्हाला आकडेवारी दिली त्याच्या प्रमाणात काहीसा दिलासा देणारा आहे. लांजा तालुका हा एकमेव रत्नागिरी जिल्ह्यात अपवाद ठरलेला आहे. येथे मात्र शेती क्षेत्रात 12.6% वाढ झाल्याचं ही आकडेवारी सांगते. जिल्ह्यातील माळरान झुडूप जमीन याच्यामध्ये 2.3% वाढ झाली. खेड आणि चिपळूणमध्ये ही वाढ 10%पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो सरळ की जिथे पूर्वी घनदाट झाडे होती, शेती होती, त्या जमिनी आता पडीक माळरानात आणि झुडपांमध्ये रूपांतरित होत आहेत. त्या पडीक आहेत, कोणीही तिथं काही करीत नाही, कसली लागवड करीत नाही, ना शेती करत ना काय. पूरग्रस्त वनस्पतींच्या क्षेत्रात झालेली 22.6% घट ही खाडी आणि किनारी परिसरातील जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा आहे. मित्रहो, हे सगळं पाहिलं तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की शहरीकरण करण्याच्या नादात तुम्ही नेमकं काय करताय. मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये अशी खंत व्यक्त केली होती आणि त्यानंतर 2 दिवसांनी ही आकडेवारी हाती आली की कोकणातील जमिनी नेमक्या कोणत्या कशात जात आहेत. असा तो व्हिडिओ होता. त्याच्यात एवढं विस्तारानं मी बोललो नव्हतो. पण मित्रांनो, हे सगळं शेती क्षेत्र घटण्यामागची अनेक कारणं आहेत. शेती पडीक होण्यामागचं अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे मिळणारं मोफत धान्य. आज अनेक लोकांना, म्हणजे हे सगळीकडेच आहे, रत्नागिरी जिल्ह्यापुरतं नाही, पण मी आता रत्नागिरी जिल्ह्यापुरतं बोलतो आहे, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं आपण बोलूया. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लोकांना मोफत धान्य मिळतं. माणसी 2 किलो तांदूळ, थोडे गहू असंही धान्य मिळतं. तर माणसी 2 किलो जर तांदूळ मिळत असेल तर त्यांना शेती करण्याची काही गरजच उरत नाही. थोडंफार जे काय लागतं, थोडंफार तांदूळ लागत असते महिन्याला, तर ते आणण्याएवढी मजुरी ते करतात. अगदी महिन्यातून 10-15 दिवस जरी मजुरीला गेलं तरी 5-7 हजार रुपये घरी येतात महिन्याचे. त्याच्यावर त्यांचं आयुष्य सुखी समाधानानं सुरू आहे. विशेष करून ज्यांची मुलं-बाळं मुंबईत नोकरी करतात त्यांना तर शेती करण्याची अजिबातच आवश्यकता नाही. कारण मुलं-बाळं त्यांचं बघतात, गावात राहिलेली वृद्ध मंडळी त्यांचं बघतात. शेती करण्याची आवश्यकताच नाही. दुसरं, शेती कसायला देण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला माहिती असेल कोकणातील बेदखल कुळांचा प्रश्न मोठा आहे. हा बेदखल कुळांचा प्रश्न मित्रांनो आहे ना, तो कोकणात मोठ्या प्रमाणावर आहे. शरद पवार यांनी बेदखल म्हणजे कुळांसाठी कायदा केला आणि तिथपासून शेती क्षेत्र घटत गेलं. जो मालकी वर्ग आहे, जो मालकी हक्क गाजवणारा आहे, ज्याच्याकडे मालकी आहे जमिनीची, तर त्यानं अशी कसायला जमीन एकाकडे दिली. ज्याच्याकडे भूमिहीन एखादा माणूस आहे, त्याला कशाला जमीन दिली तर तो अनेक वर्ष कसतो आणि तलाठ्याकडे जाऊन आपलं कूळ लावून देतो. मित्रांनो, हे वर करणे व्यवस्थित वाटतं, पण हा कायदा चुकीचा आहे. कसाला दिलेल्या जमिनीपैकी जेव्हा जी जमीन कसाला दिली जाते तेव्हा असा एक हे आहे की त्यानं अर्धा वाटा त्या मूळ मालकाला देणं गरजेचं आहे. तसं किती जण देतात हा सुद्धा प्रश्न आहे. दुसरीकडे जो जमीन मालक होता त्यानं कसायला देण्याची जमीन बंद केली. त्यामुळे झालं काय, जमीन पडीक राहिली. उद्या भविष्यात तो तिथे बागायती लावू शकतो. म्हणजे जमीन मालक हा जमीन मालकच राहिला. याच्यातून कोणाचा प्रश्न सुटला सांगा? या कायद्यातून प्रश्न सुटला नाही, प्रश्न वाढला. या कायद्यामुळे याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी होत्या की शेतकरी जो जमीन मालक होता तर तो कसाला जमीन द्यायचा. मग तो कसणारा माणूस असेल तो अर्ध स्वतःला जे काय असेल त्याचे 2 वाटे पाडायचा, एक मालकाला एक स्वतःला. या गोष्टी सगळ्या गोडी गुलाबीने होत होत्या. पण कुळ कायदा आल्यापासून झालं कसं, मालकाने कोणालाच जमीन कसायला द्यायचं नाही असं ठरवलं. बरं, त्याच्याकडे जमीन मालक आहे तर तुम्हाला माहिती आहे त्याच्याकडे पैसे वगैरे असतात, त्यामुळे त्याला जमीन विकण्याची गरज येत नाही. उद्या तो ते बागायती लावेल, विकास त्याचा होईल. ज्याला कसायला जमीन दिली जात होती, जो अल्पभूमी ज्याच्याकडे होती
किंवा जो भूमिहीन होता त्याच्याकडे आता कसायला कोणी देतच नाही, कारण तो उद्या कूळ म्हणून लावून घेतलं आणि त्याचं नाव तर, म्हणून त्याला कोणी कसायला देत नाही आणि त्याच्या आता खाण्यापिण्याचे वांदे झाले. कायदा कसा तुमच्या आमच्यात अडचण निर्माण करतो ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. आता हे कसायला दिलेल्या जमिनीचं प्रमाण कमी झाल्यामुळे शेती पडीक राहू लागली. ह्या 2 कारणं आहेत मित्रांनो. नुसता कुळ कायदा याला कारण नाही आहे. दुसरं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे मोफत धान्य मिळतं वगैरे वगैरे. ह्या 2 कायद्यामुळे बघायला गेलं तर रत्नागिरीमध्ये शेतीखालील क्षेत्र जे आहे ते कमी मोठ्या प्रमाणात होत आहे. हा कायदा जर बघण्याचा गेला तर पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होता, पण तुम्ही विदर्भ मराठवाड्यात बघितला तर कुळांचा प्रश्नच येत नाही, कारण तिथे जमीन मालक आहेत ते कुळ लागू देत नाही. आणि रत्नागिरीत महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो सांगायला गेलं तर रत्नागिरीत अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे कुळ कायद्या खोट्या प्रमाणावर खोटे नोंदी करण्यात आलेल्या आहेत. त्या खोटी नोंदी इतक्या प्रमाणावर आहेत की तलाठ्याला भेटायचं, तलाठ्याला पैसे दाबायचं आणि स्वतःचं कुळ लावून घ्यायचं. अशा अनेक त्यामुळे बेदखल कुळांची संख्या मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीमध्ये दिसते. दुसरीकडे आपण येऊया आता वनसंपदा नष्ट होण्याचं प्रमाण. वन विभाग करतं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो सगळीकडेच पडलेला आहे. एवढ्या तुमच्या डोळ्यासमोरून अशा मोठ्याच्या मोठ्या गाड्या भरून लाकडाची वाहतूक होते आणि वनविभाग तिकडे काहीच करत नाही. एक झाड तोडायचं झालं तरी वनविभागाची परवानगी लागते आणि ती परवानगी तुम्ही मागायला गेलात तर एवढ्या त्याच्या प्रोसेसेस आहेत की त्यामुळे आपला जीव गेला तर चालेल पण झाड तोडायला नको असं आम्हाला वाटेल. पण ही चोरटी वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालते आणि एवढी मोठ्या प्रमाणावर चोरटी वृक्षतोड होते की त्याला कोणाचा धाक नाही. महाराष्ट्रातील कायद्यानं आम्हाला एक धडा दिला आहे. बेकायदेशीर करणं कितीही चांगलं. तुम्ही कायदेशीर करायला गेलात तर अडवणारे खूप लोक आहेत कायदेशीर मार्गामध्ये आणि झाड तुमचं तुटणारच नाही, तुमचा जीव जाण्याची शक्यता जास्त असेल. त्यामुळे बेकायदेशीर केलं तर ते चांगलं असतं असा एक तुमच्या आमच्या मनावर हा विचार एक पगडा घेऊन बसलेला आहे. त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते. दुसरीकडे शहरी भागात बघायला गेला तर तिथेसुद्धा वृक्षतोड असलेले वृक्ष तोडायचे. आता नवीन वृक्ष लावायला जागाच नाही शहरामध्ये, तर तिथे नवीन वृक्ष लावण्याचा प्रश्नच येत नाही. आता तुम्ही रत्नागिरी मुंबई गोवा हायवे जो आहे तो रत्नागिरी क्षेत्राबद्दल मी बोलतो आहे. रत्नागिरी क्षेत्रात गेला तर चौपदरीकरण तर झालं. ते कशा पद्धतीने झालं ते मुंबईकरांना माहिती आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रत्नागिरीकरांना किंवा इतर लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तुमचा गणेशोत्सवासाठी किंवा मे महिन्यात तुम्ही जेव्हा येता या बाय रोड त्यावेळी तुमचा प्रवास कसा होतो हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर तो मुंबई गोवा हायवे कसा झाला हे तुमचं त्याच्याबद्दल नॉलेज माझ्यापेक्षा जास्त आहे. पण मी बोलणार आहे की या महामार्गाच्या दुतर्फा अजून वृक्ष लागवडसुद्धा करण्यात आलेली नाही. वृक्ष लागवड करण्यात यावी असा स्पष्ट आदेश आहे, स्पष्ट GR आहे की जी झाडं तोडली गेली तर निदान ती झाडं लावण्यात यावीत आणि ती वाढवण्यात यावी. सामाजिक वनीकरण विभाग शासनाचं करतं काय? हायवे विभाग करतं काय? कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्याला ते दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर देखरेख ठेवली पाहिजे ना. त्यांचं कामच ते आहे. ते काम नसेल तर ही खाती जी आहेत ना ती बुडीत काढा. उगाच 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोग ह्यांना द्यायचे आणि त्यांचं एवढंसं काम पण होत नाही जे सामान्य माणसाला डोळ्याला दिसतं. ते ह्या खात्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जर डोळ्याला दिसत नाही तर ते डोळ्याला त्याने काय खचना बांधून घेतलेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आता रत्नागिरी शहरात तुम्ही गेलात, मी नुकताच रत्नागिरी शहरात गेलो तर रत्नागिरी शहरात मेन हायवेनं येत असताना अनेक बांधकामं सुरू असल्याचं दिसत आहेत. बांधकाम पूर्ण झालेलं कुठेच दिसत नाही. अरे रत्नागिरी काय नवीन बदलत आहे की काय सगळी करून? एखाद्या इमारतीला आपण रंग देताना सगळं तिचं स्ट्रक्चरच बदलून टाकतो. म्हणजे स्ट्रक्चर म्हणजे एक रंगाचं स्ट्रक्चर असेल वगैरे ते पूर्ण बदलून टाकतो. तशी रत्नागिरी पूर्णच बदलून टाकायचं प्लॅन कोणी XYZ व्यक्तीनं केला आहे का हा प्रश्न पडतो. म्हणजे जुनी रत्नागिरी काय वाईट होती का? अरे जुनी रत्नागिरीत बघायला एवढे मोठ्या संख्येनं पर्यटक येतात रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये घनदाट जंगलात एखादं घर असेल, एखादी हट्स असेल तर ते हट्स बघण्यासाठी तिथे राहण्यासाठी लोक येतात. तुमच्या सिमेंटच्या जंगलात राहायला लोक येणार नाही. ते पुण्या मुंबईतसुद्धा दिसतं. तुमच्यापेक्षा जास्त थोडे पैसे जास्त असून का असं ना पण तिथे पण स्टे करता येतो त्यांना. कोकणात किंवा रत्नागिरीमध्ये त्याच्यासाठी लोक येत नाही तुमच्या सिमेंटच्या जंगलात राहायला. त्यांना मातीचं शांत घरं असतं, एखादी शांत ठिकाण हवं असतं, एखाद्या वनराईच्या कुशीत असलेल्या एखादी हट्स एखादी झोपडी हवी असते तिथं त्यांना राहायला. असं हवं असताना तुम्ही ते नष्ट करून हे कुठला मोठा रत्नागिरी उभा केला आहे विकासाच्या नावाखाली हा मोठा प्रश्न आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, रत्नागिरीतले लोक खूप सुखी, त्या आरोग्याच्या तक्रारी कमी,
रत्नागिरीचे हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात हॉस्पिटॅलिटी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. पण तुम्ही मुंबईमध्ये हॉस्पिटलमध्ये बघा प्रचंड गर्दी, पुण्यामध्ये बघा, इतर जिल्ह्यांमध्ये बघा, इथं म्हणजे विदर्भात गेलेत, मराठवाड्यात गेलेत, खानदेशात गेलेत, तर तिथे असलेलं त्या लोकांचं आयुष्यमान आणि कोकणातल्या लोकांचं आयुष्यमान पाहिलात, आयुष्यमान म्हणजे आरोग्यमान म्हणतो मी, आयुष्यमानाबद्दल नको बोलायला, आरोग्यमान बघितलात तर कोकणातल्या लोकांचं आरोग्यमान हे चांगलं दिसेल. कारण तिथे खाद्यसंस्कृतीतलं हवामान आणि तिथले लोक, त्यांचे विचार, त्यांची लोकसंस्कृती, या सगळ्यांची एक शृंखला अशी तयार झाली की जी माणसाला निरोगी बनवते. हे जर बघायला गेलं तर इतर ठिकाणी असं प्रमाण नाही आहे. आणि ही तुम्ही तुमच्या शृंखलेवरच घाला घालताय, तीच तोडण्याचा प्रयत्न करताय, तर तुमचं भविष्य वाईट आहे. आमचं भविष्य वाईट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जे कोणीही करतं आहे त्यांना रोखता आलं पाहिजे. वृक्षप्रेमी संघटना याविरोधात आवाज उठवत नाही. मीडिया तर झोपलेली आहे. लोकशाहीचा आणखी एक स्तंभ असलेले जनता झोपलेली आहे, मीडिया झोपलेले आहे, लोकप्रतिनिधी तर तुम्ही आम्ही झोपल्यामुळे त्यांना तर उघडं रान मिळालं आहे. म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ म्हणतात, त्यातले 3 स्तंभ तर झोपलेलेच आहे. न्यायव्यवस्था तर त्यांना त्यांच्याकडे दिल्याशिवाय त्यांचा इतर काय देणं घेणं नसतं, बाहेर काय चाललं आहे त्याचं. त्यामुळे ती यंत्रणासुद्धा झोपले. लोकशाहीचे 4ही स्तंभ झोपले आणि आपण फुकटचे ऊर बडवून म्हणतो भारतात लोकशाही आहे. सर्वात मोठा लोकशाही देश भारत आहे. मित्रांनो लक्षात घ्या. या अजूनही रत्नागिरी पूर्णतः आपल्या हातातून गेलेली नाही. पण जेव्हा रत्नागिरीचं शहरीकरण होईल, रत्नागिरीचं म्हणण्यापेक्षा रत्नागिरी जिल्ह्याचं शहरीकरण करण्याच्या नादात जेव्हा हे सगळं आपण गमावून बसू ना, तेव्हा प्रश्न असा पडेल की आपली रत्नागिरी आहे की मुंबई आहे, हा प्रश्न पडेल. आणि त्यावेळी सगळं कठीण होऊन बसेल. घर बांधणं सगळ्यांचा अधिकार आहे म्हणून वृक्षतोड करून घर बांधणं हा कुठला आला विकास? आणि ह्याला कुठलं म्हणताय आपण स्वतःचं घर बांधलं, स्वतःचा विकास केला? कुठेतरी निसर्गाला जपलं पाहिजे. मुंबईत जे झालं आहे, मुंबईत जे होतं आहे, लोकांचा जीव गुदमरतो आहे, तरीही नोकरीच्या निमित्तानं तिथे राहतात. पण कोकणात नोकऱ्यासुद्धा उपलब्ध नाहीत. कोकणात जेव्हा जीव गुदमरायला लागेल तेव्हा तुम्ही जाल कुठे, याचा आजच विचार करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.